समोर बघा, इकडे समोर इकडे हे समोर बघा. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यासमोर आलेले आज अक्षरशः एक वयोवृद्ध आई बसलेले आहेत, त्यांच्या मुली बसलेल्या आहेत. काय सांगणार? तर त्यांच्यावर अत्याचार होतो तेव्हा त्या चौघी बहिणी आहेत. त्यामुळे आईला काही त्या म्हातारीला मुलगा नाही आहे. तर त्यांना ते जे जमीन दादागिरी करून ही जी महिला आहे ही मोठी, तर ही आईला आणि बापाला सांभाळते आणि ती तिथं नेवरगावमध्ये ही महिला राहायला आणि या बाकीचे त्यांच्या घरी. तर तिला नवऱ्यानं सोडलेलं आहे लहान पोटात लेकरू असताना. ती पण आपण दिली थोडी ती बालवाडी त्याच्यात काम करते, याच्यात शाळामध्ये. ती दोन्ही म्हातारा म्हातारीला पोचवते. पण तिला भीती आहे ना त्या लोकांची. त्यांनी कब्जा केलं ते गुंड बांधताना त्या तिथं. तर ती गोडे काय म्हणे रस्त्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये देतो, एवढा रस्ता सोडा म्हणून त्या म्हातारा वळवट म्हातारा. तर काही कळालं नाही, 10,000 रुपये दिले आणि सगळी खरेदी केली. आपण दाब देते घेऊन देते मोठं नाटक बोलून. आणि मग यांना या पोरींना कळलं बहिणीला नंतर. ते म्हणे का तुम्हाला 2 चक्कर 2 असतात त्यांनी दाबून देतो, दादागिरी करून गुंड माणूस येते. आणि आता यांना पोरी आहेत 4. आता आई बाप म्हातारे झालेले आहेत ना. हां, तर मग त्यांनी असं केलं तर मग आता या पोरीला घेऊ आहे ना, त्याच्या मैत्रीच्या जवळ आहे ना नेवरगावमध्ये. मी आई बापाजवळ आहे, तिचा मुलगा आहे आता चांगला जवान, आता लग्नाला आलेला. त्याला पण भीती आहे, बाईला भीती आहे, दादागिरी करतो, भेव काही बी दाबीजपणा करतो. मग या दुसऱ्या तिघी बहिणीला काळजी वाटते का माझ्या बहिणीला आणि काही माझ्या बहिणीच्या मुलाला काही अत्याचारपणा करतो का. तर म्हणून सगळ्या ह्या उपाशांना बसल्या. तर त्याच्यातली एक जणीने ना ती डिलेवरीली म्हणून ती काही उपाशाला आली नाही. तर या तिघी बहिणींनी आई आलेली आणि वडील आहे ना, तर त्याला पण भीती आहे, शुगर आहे त्याला, तो पण खूप म्हातारा आहे, तो काही येऊ शकला नाही. म्हणून या सगळी आई आणि आम्ही त्यांच्या मागे पाठवला. मी एक अध्यक्ष आहे नेवासा तालुक्यात एकलव्य संघटनाची. मी ढवळे साहेब आमचे मोठे साहेब म्हणते. तर आम्हाला ते काम असं काही आलं तर आम्ही गरीब लोकांना या सकटऱ्यांना या महिलांना मी साथ देते, मी मागायचे. आपलं नाव काय? माझं सुमन किशोर बनवले राहणार नेवासा. आमच्या साहेबाच्या आढळून मला काही आडी अडचण आली तर मी डायरेक्ट आमच्या साहेबाला फोन लावते शिवाजी ढवळ्याला. म्हणजे ते मला समजून सांगता असं करते. तर मग मी हे काम करते नेवाशात. बरं, आज या आई आणि त्यांच्या मुलींना जे समोरचा व्यक्ती त्रास देत आहे, तुम्ही यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे का? राहणार. तुमचं मागं मी गंभीर तुम्ही मी यांच्या मागं मी उभं राहणार. तुमचं संघटना पण उभे राहणार? पण उभं राहणार. माझे पुणे कार्यकर्ते येणार, मी यांच्या मागं आम्ही साथ देणार आणि आम्ही खबर यांना साथ देणार. मी स्वतःला जाते. चालेल, धन्यवाद. ठीक बहिणी, चौघी बहिणी आणि आई तुमच्या जिल्हाधिकाऱ्यासमोर उपोषणाला बसलेला आहे. काय तुमची प्रमुख मागणी, कशासाठी बसली? आमची जमीन त्यांनी फसवणुकीन घेतलेली ना आमच्या वडिलांकडून, धमक्या देऊन. तर आमची जमीन आम्हाला परत द्यावा, आम्हाला न्याय मिळाला. 2 एकर जमीन. आणि समोरचा व्यक्ती कोण आहे तुमचा? वडील आहे माझे. ते समोरचे कोणते करणारे कोण आहे? ते वावर घेणार आहे ना, ते मराठा आहे. तुम्ही आज उपोषणाला बसले, काय कोण समोरचा व्यक्ती आहे आणि काय तुम्हाला म्हणतात? ते माझ्या बहिणीला, तिथं ही मोठी बहीण राहते ना, तिला त्रास देतात, धमक्या देतात. हे वावर सोडून निघून जा म्हणतात. पहिल्या बी वावरावर कब्जा केलेला आहे त्यांनी, तो परत द्यावा अशी आमचं न्यायालयाला विनंती. विजय भाऊसाहेब वाळे. गावात राहतात, तुमच्या शेतीचा वाद चालू आहे, काय तुम्हाला त्रास आहे तिथं? आम्हाला घर सोडून निघून जा म्हणजे. माझे आई वडील म्हातारे भांडणं करते, हाणामारी करून घर सोडून निघून जा म्हणते. बरं, किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला? बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून. कोण त्रास देतो तुम्हाला? विजय भाऊसाहेब वाळे. सगळ्यांचा त्रास आम्हाला. 4 कुटुंब आहे. बरं, नेमका तुमची अडचण काय आहे? तुम्ही कशासाठी उपोषणाला बसले? आमची शेती ना, 2 एकर शेती ती आमची आम्हाला परत मिळावा. फसवणुकीनं घेतलेली ना. ताबा कोणाचा आहे तिथं? विजय भाऊसाहेब वाळे. बरं, जिल्हाधिकारी काय म्हणणं आहे तुमचं? आधी तुम्ही बसले, काय तुम्हाला न्याय पाहिजे? आम्हाला न्याय मिळवून द्यावा जिल्हाधिकारी साहेबांनी.
काय नाव आमची तुमचं? उषा कचरू खिरे. तुम्ही स्वतः तुमच्या आईला घेऊन उपोषणाला बसलेले आहे, काय अडचण आहे तुम्हाला? आम्ही आमच्या आईला घेऊन बसलो. आमच्या सह्या वगैरे नाही घेत आणि आमची जमीन हडपून घेतली त्यांनी. धमक्या देतात. आईची पण सही नाहीये, काहीच नाहीये. वडिलांना फसवलं त्यांनी. वडील हयात आहे का तुमचे? आहे ना, खूप म्हातारे आजारी आहे, त्यांना बीपी आहे, शुगर आहे, त्याच्यामुळे ते नाही येऊ शकत इकडं. बरं, समोरचा व्यक्ती तुम्हाला काय त्रास देतो तुमच्या बहिणीला? आमच्या बहिणीला तो शिवीगाळ देतो. आम्ही तिकडं म्हणजे आमच्या घरी असलो तरी आम्हाला असं वाटतं का त्यांना मारतील, झोडतील, काय रात्रीतून करतील, असं विचार येतो. मग आमची एवढीच इच्छा आहे का आमची जमीन त्यांच्या ताब्यात आहे, ती आम्हाला परत द्यावी. आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे उपोषणाला बसले, कोणत्या गावाचा प्रकार आहे तुम्हाला आणि काय नेमकं तुमची अडचण आहे? आमची अडचण एक आमच्या मामांना फसून ही जमीन त्यांना मुली होत्या धमक्या देऊन नावावर करून घेतली. त्यांना ती खरेदी काय केलेलं हेच कळलं नाही. नंतर वाचल्यावर कळलं का यांनी खरेदी करून घेतली 10,000 रुपये मध्ये. ते म्हणे 10,000 रुपये देतो आम्हाला वाट लागती म्हणून ते वाटाचं चालू होतं, त्याच्यामध्येच ही खरेदी करून घेतलेली. त्यांना कल्पनाच नाही. गट नंबर 52 बरं, कोणत्या गावाचा प्रकार आहे ना? हे का राहणार नाही. मध्ये आहे पण त्याचा शिवार आहे ना, नेवरगाव शिवार आलं आणि गंगापूर तालुका आला. बरी ही जागा जी आता सध्याला कोणाच्या ताब्यात आहे? त्याच्याच ताब्यात आहे. काय नाव आहे त्यांनी आरोपीचं? पूर्ण कब्जा केला. काय नाव आहे आरोपीचं? नाव विजय भाऊसाहेब वाळे.